विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण चौथी गणित यामधील दुसरा चॅप्टर नंबर वर्क्स म्हणजे संख्याज्ञान आणि यामधील भाग 1 आपण आज पाहणार आहोत। यामध्ये आपण 4 अंकी संख्या 5 अंकी संख्या यांचं वाचन लेखन। सो इन दिस व्हिडिओ वी लर्न 4 डिजिट अँड 5 डिजिट नंबर्स रीडिंग अँड रायटिंग सून। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फोर्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 2 नंबर वर्क्स। इन दिस टॉपिक वी लर्न 3 डिजिट नंबर्स, 4 डिजिट नंबर्स, 5 डिजिट नंबर्स, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, प्लेस व्हॅल्यू। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नंबर वर्क्स म्हणजे संख्याज्ञान हा भाग पाहणार आहोत। संख्याज्ञान यामध्ये 3 डिजिट नंबर म्हणजे 3 अंकी संख्या या ठिकाणी 4 डिजिट नंबर सांगितलेला आहे आपणास म्हणजे 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप, अँड नेक्स्ट पॉइंट प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत। याचबरोबर आणखी काही महत्त्वाचे पॉइंट आपण पाहूयात। यामध्ये द डिफरंट ब्रेकअप ऑफ अ नंबर म्हणजे संख्यापन किंवा संख्यांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये मांडणी। द नंबर जस्ट बिफोर अँड आफ्टर म्हणजे संख्येच्या पूर्वी आणि संख्येच्या नंतर लगेच येणाऱ्या संख्या शोधणे। कंपेअरिंग नंबर म्हणजे संख्यांची तुलना। असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग म्हणजे चढता क्रम अँड डिसेंडिंग मीन्स उतरता क्रम। इवन ऑड नंबर म्हणजे सम विषम संख्या। अँड द लास्ट पॉइंट इंटरनॅशनल नंबर म्हणजे न्यूमरल्स और नंबर्स और देवनागरी न्यूमरल्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे, अँड होमवर्क अबाउट ऑल। तर या पद्धतीनं सर्व महत्त्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी आज कव्हर करणार आहोत। तर सुरुवात करूया आपण नंबर वर्क्स मध्ये 3 डिजिट नंबर्स रिव्हिजन। 3 डिजिट नंबर्स रिव्हिजन म्हणजे 3 अंकी संख्या उजळणी। यामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत। यामधला पहिला प्रश्न जर तुम्ही वाचत असाल तर मराठीमध्ये प्रश्न आहे, खालील उदाहरणे सोडवा। 1 2 3 4 5 6 7 8 9 0 यापैकी अंक कार्ड वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा व वाचा। शतक स्थानी 0 घेता येणार नाही हे लक्षात घ्या। आणि हाच प्रश्न जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचत असाल, युजिंग एनी ऑफ दीज नंबर कार्ड मेक 10 3 डिजिट नंबर्स अँड रीड देम अँड हियर द कार्ड इज गिवन 1 to 9 and 0। तर या ठिकाणी आपल्याला 10 संख्या तयार करायच्या 3 अंकी। तर तुम्ही कोणत्याही संख्या तयार करू शकता, जसं की 342 म्हणजेच 342। या ठिकाणी आपण इंग्लिश मधूनच आता अंक लिहित आहोत, मराठी अंक लिहिणार नाहीत। तर 342, 812, 749, 587, 982, 218, 125, 624,
840 500. These 10 numbers are 342, 812, 749, 587, 982, 218, 125, 624, 840 and 500. तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही इतर संख्या सुद्धा लिहू शकतात. यू कॅन राईट एनी 10 numbers, but these number are must be 3 digit. Here one remember that 0 is not at the 100 place. 0 to 4 this is not 3 digit number, म्हणजे ही 3 अंकी संख्या नाही, कारण हे शून्य असल्यामुळे this number only 24. So must be remember 0 is not at the 100 place, म्हणजेच शून्य ही संख्या शतक स्थानी येत नाही हे लक्षात ठेवा. आणि या पद्धतीने तुम्ही संख्या बनवू शकता. यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स. यामधील पहिली संख्या आहे 325. ही जर संख्या आपण इंग्लिश मध्ये लिहिली 325, यालाच मराठीमध्ये 325 असं लिहितात. यानंतर दुसरी संख्या आहे 549. तर हे तुम्ही पण लिहू शकता आता या ठिकाणी 549 म्हणजेच 549. त्यानंतर तिसरी संख्या आहे 667, मराठीमध्ये 667 आणि इंग्लिशमध्ये 667. फोर्थ वन 782, 782. फिफ्थ नंबर 890, 890 आणि सहावी संख्या आहे 401, 401. तर या पद्धतीनं सर्व संख्या तुम्ही लिहून घ्या. यानंतर पाहूया आपण तिसरा प्रश्न. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे, खालील संख्या अंकात लिहा. तर पहिली संख्या आहे 102. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिली संख्या 102 आहे. हीच संख्या इंग्लिशमध्ये आहे 102. 102 means 102. In this way you can write. यानंतर दुसरी संख्या आहे 320. 320. All these are three digit numbers. 320 म्हणजेच 320. 320. या पद्धतीनं पुढील संख्या सुद्धा तुम्हाला लिहिता येतील. यामधली तिसरी संख्या आहे 567 म्हणजेच 567. 567. चौथी संख्या आहे 445. 445. फिफ्थ नंबर 999. 999 and the last sixth number 756 म्हणजे 756. या पद्धतीने आपण हा प्रश्न 3 नंबर पण पूर्ण केलेला आहे. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. प्रश्न क्रमांक 4. राइट द नेक्स्ट 3 नंबर and write the number are given here. 399, second one 200 and third one 597. म्हणजे पहिली संख्या आहे आपल्याला 399, दुसरी आहे 200, तिसरी आहे 597. तर या संख्येच्या पुढील क्रमाने येणाऱ्या संख्या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 3 नंबर लिहायचे आहेत 1, 2 and 3. 399 यानंतर असतं 400, 401 and 402. नेक्स्ट आफ्टर 200 म्हणजे 200च्या नंतरच्या जर 3 संख्या पाहिल्या आपण तर 201, 202, 203.
then 597, and next three number 598, 599 and 600. These are the three next number. Now we see the question number 5. In question number 5, क्रमाने मागच्या संख्या लिही. Write the three previous number, and the question number 1 is, the number is given 600. Then previous number of this -1, so here 599, 598, 597. These are the three numbers behind 600. म्हणजे 600च्या पूर्वीच्या या तीन संख्या आहेत. यामधील दुसरा प्रश्न आहे, दिलेली संख्या आहे 369. 369. सो प्रिव्हियस नंबर 369च्या पूर्वी 368, 367, 366. यानंतर थर्ड क्वेश्चन, $299 and previous 298, 297, 296. Easily you also write it. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्व संख्या पाहिलेल्या आहेत. यानंतर आपण पाहूया इंट्रोडक्शन ऑफ 4 डिजिट नंबर. 4 डिजिट नंबर्स, 4 अंकी संख्या. तर 4 अंकी संख्येची माहिती पाहत असताना आपल्याला माहिती आहे 3 डिजिट नंबर, smallest 3 digit number 100 and biggest 999. In this 999, when you add 1, then the next number comes 1 and 9 0, carry 1, 9 आणि 1 10 ला 0, हातचे 1 आणि हे 10. This is the first 4 digit number. First 4 digit number म्हणजे ही पहिली 4 अंकी संख्या आहे किंवा सर्वात लहान 4 अंकी संख्या. यामध्ये 4 डिजिट दिसतात तुम्हाला. याला आपण युनिट असं म्हणतो. दिस 10, 100 and 1000. युनिट 10, 100, 1000. इन मराठीमध्ये जर आपण हे पाहिलं तर यालाच आपण एकक, दशक, शतक आणि हजार किंवा सहस्र या पद्धतीने याचा आपण रीडिंग करतो. तर या संख्या लिहायच्या कशा आणि या संख्या ऍक्टिव्हिटीद्वारे वाचायच्या कशा ते पाहूयात आपण. लुक ॲट द सिम्बॉल रिटन इन अँड रीड इट. तर या ठिकाणी संख्या, प्रतीक आणि त्याच्यानुसार आपण या ठिकाणी संख्या लिहिणार आहोत. तर या ठिकाणी जर आपण पहिली संख्या पाहिली तर हे प्रतीक आपल्यालाच तयार करायचे. या ठिकाणी टुगेदरली वी हॅव मेक दिस चार्ट. एकक, दशक, शतक अँड हजार. तर या ठिकाणी जर आपण काही मनी ठेवलेत असं समजूयात. Here unit place 1 2, 10 place 1 2 3, then 100 1 2 and 1000 place 1 2 3 4. म्हणजेच एकक स्थानी 2 मणी आहेत म्हणून या ठिकाणी आपण 2 घेतलेला आहे. दशक स्थानचं 3, शतक स्थानचं 2, हजार स्थानचं 4. मीन्स दिस नंबर इज रीड ॲज 4232. म्हणजेच ही संख्या आपण 4232 या पद्धतीने हे वाचू शकतो. आणखी एक नंबर पाहूया आपण. Here unit 10, 100 and 1000.
here the unit place their two balls or marbles. तर या ठिकाणी दोन गोटे आहेत किंवा दोन मणी आहेत. तर या ठिकाणी हे 2 here only 0 4 1 2 3 4 5. So this number is known as 5402 म्हणजेच 5402. या पद्धतीने हे संख्यावाचन आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर पाहूया आपण स्वाध्याय एक्सरसाइज नंबर 2. यामधील पहिला प्रश्न आहे दिलेल्या संख्या अंकात लिहा. दिलेल्या संख्या अंकात लिहा. यामधली पहिली संख्या आहे 4000 5. 4005 म्हणजेच 4005. तर या ठिकाणी जर आपण चार्ट पाहिला 1000 100 10 अँड युनिट म्हणजेच हजार, शतक, दशक आणि एकक. तर पहा नंबर लिहित असताना 4000 तर हे 4 जे आहे ते 1000 प्लेस मध्ये येणार. या ठिकाणी 4. त्यानंतर 4005 सांगितले लक्षात घ्या. 4005 तर युनिटला या ठिकाणी 5 येणार आणि या ठिकाणी 10 and 100 दिलंच नाही म्हणजे या ठिकाणी यू कॅन राईट 00 and this number 4005. Now second 5017. 5000 and 17 म्हणजेच 5017. 5017. तर या ठिकाणी 5000 म्हणजे हजाराच्या घरामध्ये 5 येणार. शतकाचं या ठिकाणी दिलेलंच नाही म्हणजे हे 0 and 17 म्हणजे 17. सो दिस नंबर आर 5017. 5017. तर या पद्धतीने तुम्हाला तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न लिहिता येईल. तिसऱ्या प्रश्नामध्ये सांगितले 7313. 7313. इन फोर्थ 8000. या ठिकाणी 8000 सांगितले तर 8000 मध्ये हे 1000 मध्ये 8 आणि पुढे 000 अँड फिफ्थ वन 9992. 9992. These are the numbers. तर या ठिकाणी या संख्या लिहा आणि हा पूर्ण तक्ता तुम्ही पूर्ण करून घेऊ शकतात. यानंतर पाहूया आपण एक्सरसाइज 2. एक्सरसाइज 2 मध्ये काही नंबर्स दिलेले आहेत. हे नंबर आपल्याला रीड करायचे. तर या ठिकाणी नंबर मी लिहितोय आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा रीड करू शकता. फर्स्ट नंबर 1001 म्हणजे 1001. सेकंड 1010 म्हणजेच 1010. अँड थर्ड 1100 1100. नाउ इन सेकंड रो 2002 2002. 2020 2020. 2200 2200. Now in third 4004 4004 म्हणजे 4004. 4040 4040. 4400 4400. Now next 5051 5051 म्हणजे 5051. 5105 5105. 5150 5150. 5501 5501. Now the next number 3067 3067. 3607 3670.
3076. Now the next row 7038, 7308, 7083, 7830, and the last 9000, 9009, 9090, 9900. In this way we read all these number. पुन्हा एकदा हे सर्व संख्या तुम्ही वाचू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. इन क्वेश्चन नंबर 3 रीड अँड राईट देम इन वर्ड्स. म्हणजेच दिलेल्या संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. पहिली संख्या आहे 1235 मीन्स 1235. म्हणजेच हे जर मराठीमध्ये वाचलात तुम्ही तर 1235 या पद्धतीने हे लिहिता येतं. यामधील दुसरा नंबर आहे 2341. तर हे अक्षरात लिहून काढा. 2341, 2341. नेक्स्ट 3507, 3507, 3507. नेक्स्ट 4115, 4115, 4115. नेक्स्ट 5045, 5045. नेक्स्ट 6787, 6787. 8090 मीन्स 7890. 8888, 8888. 9007, 9007. तर या ठिकाणी सर्व संख्या मी वाचून दाखवलेल्या आहेत, तुम्ही लिहू शकतात. नाउ वी सी द फोर्थ क्वेश्चन. युजिंग each digit only once, write 5 4-digit number and read them. प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी 5 संख्या लिहा आणि वाचा. तर या ठिकाणी 2 डिजिट दिलेले आहे 2, 3, 6 and 7. तर यापासून 5 अंकी संख्या बनवायची आहेत. म्हणजे 4 अंकी संख्या 4 digit numbers using these 4 number. So you can write here 3267, 3076, 6237, 6273, then 7236, 7263. In this way you can write. तर या 4 अंकापासून 24 संख्या तयार होतात. लक्षात घ्या 24 संख्या. यापैकी आपल्याला फक्त 5 संख्या लिहायला सांगितलेल्या आहेत. यानंतर नेक्स्ट हियर द फिगर 5, 8, 0 and 9. तर या ठिकाणी एक शून्य आल्यामुळे या ठिकाणच्या संख्या 18 तयार होतात. आपल्याला फक्त 5 लिहायचे आहेत. 5089, 5098, then 8590, 8950, 5890, 5980. So this way you can write so many numbers. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. संख्या पाटीवर एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक व हजार स्थानचा अंक बदलून वेगवेगळ्या 4 अंकी संख्या तयार करा व वाचा. नाउ इन द फिफ्थ क्वेश्चन हियर गिव अ चार्ट.
ऑन द नंबर slate write different 4-digit number by changing one at a time digit in different places. Read each number. तर या ठिकाणी जे आपल्याला प्लेट दिलेली आहे जर ड्रॉ केली सो हियर 1000 100 10 and unit 3025. तर यापासून 4 डिजिट जर नंबर तयार करायचा असेल तर 0 सुरुवातीला घ्या म्हणजे 2 सुरुवातीला घ्या स्टार्टिंगला 2035. त्यानंतर 5 स्टार्टिंगला घेऊ शकता तुम्ही 5032 देन 2305 5203. So many numbers you can write here. And the next chart, या ठिकाणी जर आपण दुसरी स्लेट पाहिली तर हा प्रश्न आपण मराठीतून पाहूयात. हजार, शतक, दशक आणि एकक. 1 4 2 6 you can change here 4 1 2 6 2 4 6 1 6 4 2 1 1 2 4 6. So many numbers you can write here. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 4 अंकी डिजिटचे सर्व वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी लक्षात आलेल्या आहेत. यानंतर पाहूया आपण 5 डिजिट नंबर अँड इट्स इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन 5 डिजिट नंबर म्हणजेच 5 अंकी संख्येची ओळख पाहत असताना आपण 5 अंकी संख्या. तर 4 अंकीचा जर विचार केला आपण 4 अंकी लहानात लहान संख्या 4 अंकी लहानात लहान संख्या 1000 आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या means 4 digit smallest number 1000 and 4 digit biggest number 9999. This is 4 digit biggest number. In this 4 digit biggest number 9999 add 1 एक आपण प्लस करूयात. तर यामध्ये जर 1 प्लस केलं तर 9 and 1 10 0 carry 1 1 and 9 0 carry 1 then 0 carry 1 and then 10. So this is 5 digit 1 2 3 4 5 and this is smallest 5 digit number. म्हणजेच 5 अंकी लहानात लहान संख्या आहे ही. तर याचं वाचन कसं करायचं पहा. याला आपण एकक असं म्हणतो. हे दशक, शतक, हजार आणि याला आपण 10,000 असं म्हणायचं आहे. 10,000 मीन्स इन इंग्लिश दिस इज युनिट 10 100 1000 and it's called 10,000. 10,000 means here both the digit are have 1000 but this is only 1000 and this is 10,000. In this way you can introduce this number. Now we see these numbers on a chart. Read and write 5 digit numbers. तर या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत त्या वाचायच्या आहेत किंवा समजून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी 5 अंकी संख्या वाचत असताना किंवा 5 अंकी संख्या वाचन करत असताना या ठिकाणी पहिली संख्या आहे पहा आपल्याला. याला आपण 20,000 असं वाचू शकतो. 20,000. तर लक्षात ठेवा या ठिकाणी हे युनिट 10 and 100 and both these called 1000. In this is 1000 and this is 10,000. Togetherly we can say 1000. म्हणजे दोन्ही अंकाला मिळून आपण या ठिकाणी हजारच म्हणतो.
त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा नंबर आहे 68,000 मीन्स 68,000. Now the next number 79,000, 80,000, 54,000, 99,000. If these number on a chart like here 1, 2, 3, 4 and 5, here this is unit, 10, 100, 1000 and 10,000. म्हणजे ज्याला आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या पद्धतीनं वाचायचं आहे किंवा रीडिंग करायची आहे. तर या ठिकाणी किती आहेत ते गोल? 1, हियर 1, 2, 3, 1, 2, 1, 2, 3, 4 and 1 and 2 only. So this number is written, read as 24,231. 24,231. 24,231 या पद्धतीने आपण हे वाचू शकतो. तर यावरील आधारित आपण स्वाध्याय सोडवून घेऊयात. म्हणजे स्वाध्याय सोडवताना आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. लुक ॲट द सिम्बॉल अँड रीड द अँड देम. हा पार्ट आणखी एकदा पाहूया आपण 1-2 नंबरचं प्रॅक्टिकली. हियर 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. हियर युनिट, 10, 100, 1000 and 10,000. So if here 1, 2, 4, 1, 2, 3. So here differently 1, 2, 3, 4, 1, 2, 1, 2. So if here we can count 1, 1 and 2, 2, 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, 3. So these number read as 34,421. म्हणजे 34,421. and here this number 2, 0, 1, 2 and 4 means this number you can read. तर हा नंबर तुम्ही वाचू शकता 42,102 आणि इंग्लिश मध्ये 42,102. सेम वे यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज. द फर्स्ट नंबर, अक्षरी संख्या अंकात लिहा. तर आपण या ठिकाणी जर एक्सरसाइज पाहिला तर पहिलाच प्रश्न आहे, रीड द नंबर्स, रिटन देम इन फिगर. अँड द फर्स्ट इज 40,000. 40,000 म्हणजे 40,000. तर हे 40 आणि त्याच्या पुढे 3 डिजिट असतात हे लक्षात घ्या. कोणतेही हजार असेल तर त्याच्या पुढे 3 डिजिट कंपल्सरी. युनिट 10 and 100. नाउ द नेक्स्ट नंबर 50,050 म्हणजेच 50,050. तर या ठिकाणी मी नंबर लिहितोय 50,050 म्हणजे या ठिकाणी 100चं डिजिट नाही तर हे 50. 50,050. थर्ड वन 12,313. 12,313 means 12,313. Fourth one
45,003 म्हणजेच 45,003. तर हे 45,003 म्हणजेच या ठिकाणी ओनली 3, बट हिअर 20 मस्ट बी राईट बिकॉज 10 and 100 प्लेस इज गिवन 0. म्हणजे या ठिकाणी दशक आणि शतकाचं जे घर आहे ते आपण शून्य लिहायचं आहे. त्यानंतर 5वा नंबर आहे 23,105. 23,105 and the last number is 68,005. 68,005. In this way we can write these all numbers in digit. तर या पद्धतीनं हे सर्व संख्या तुम्ही लिहू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. संख्या वाचा व अक्षरात लिहा. तर पहिली संख्या आहे या ठिकाणी 52,045. तर या ठिकाणी मी रीडिंग करतोय, लिहित असतानाच फक्त अक्षरात तुम्ही पूर्ण करा. 52,045. त्यानंतर दुसरा नंबर आहे 23,409. 23,409. 23,409. थर्ड वन 45,600. 45,600. त्यानंतर चौथा नंबर आहे 41,000. 41,000. 41,000. पाचवी संख्या आहे 99,999. 99,999. 99,999. and sixth number 95,768. 95,768. 95,768. Now we see the third question. In third question, on the numbers let alongside write 5 numbers by changing the digit in the unit, tens and 100, 1000 and 10,000 places one at a time. Read the number. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संख्येचे अंक बदलायचे दिलेला आहे आपल्याला 10,000, 1000, 100, 10 and unit. म्हणजेच 10,000, 1000, शतक, दशक आणि एकक. तर या ठिकाणी नंबर आहे 2, 3, 4, 1 and 1. तर या ठिकाणी एक संख्या बदलायची आणि 5 संख्या तयार करायच्या. त्या पद्धतीने पहा 2 आणि 3चा आदला बदल करूयात आपण. 3, 2, 4, 1, 1 मीन्स 32,411. त्यानंतर 2 आणि 4 बदलूयात. 4, 3, 2, 1, 1 म्हणजे हेच 2 इंटरचेंज केलेले आहेत. पहा 2च्या ठिकाणी 4 आणि 4च्या ठिकाणी 2. नाउ नेक्स्ट 2 आणि 1 बदलूयात. 1, 3, 4, 2, 1. नाउ 3 and 4 चेंज करूयात. 2, 4, 3, 1, 1. त्यानंतर 4 and 1 चेंज करूयात. 2, 3, 1, 4, 1. And so many numbers you can write here. Along these numbers you can write so many numbers. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. In question number 4, using each of the digit 9, 5, 6, 1, 8 only once, write 6 5-digit number. तर आपल्याला या ठिकाणी 9, 5, 6, 1, 8 यापैकी प्रत्येकी अंक एकदाच वापरून 5 6 अंकी संख्या लिहायची आहेत. तर 5 6 अंकी संख्या लिहिण्यासाठी आपल्याला पहा 9, 5, 6, 1 आणि 8 या संख्येपासून किती संख्या तयार होतात तुम्हाला माहिती आहे का? तर 120 संख्या तयार होतात. 120 संख्या. यू कॅन मेक 120 नंबर्स, 5-digit numbers from these 5 numbers. You can write only 6. तर आपल्याला या ठिकाणी फक्त 6 लिहायचे. तर पहा 95,618, 95,618, 56,189,
56,819, 81,569, 96,518, 18,659, 68,519. सो मेनी नंबर्स. म्हणजे तुम्ही या ठिकाणी भरपूर अशा संख्या तयार करू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 5. इन क्वेश्चन नंबर 5 राइट द बिगेस्ट नंबर दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट 1, 5, 6, 4 अँड 7. म्हणजेच या ठिकाणी 1, 5, 6, 4, 7 हे अंक वापरून सर्वात मोठी संख्या तयार करायची आपल्याला. सर्वात मोठी 5 अंकी संख्या means the biggest 5 digit number. So here the biggest 5 digit number. तर लक्षात ठेवा बिगेस्ट नंबर लिहित असताना सुरुवातीला बिगेस्ट डिजिट घ्या 7, देन 6, 5, 4, 1 and this is the biggest number from the given digit. 76,541, 76,541 is the biggest number from the given numbers or digits. Now we see the question number 6. In question number 6, write two numbers by writing the digit 4, 3, 9, 8, 7 in ascending and descending order. म्हणजे या ठिकाणी हे अंक चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहून दोन संख्या तयार करा. तर या ठिकाणी दोन संख्या आपण चढत्या क्रमाने लिहूयात 3, 4, 7, 8, 9. ascending order 3, 4, 7, 8, 9 and in descending order 9, 8, 7, 4, 3. उतरत्या क्रमाने आहे 9, 8, 7, 4, 3. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 7. कीपिंग 7 इन द युनिट प्लेस यूज ऑल द डिजिट 6, 0, 6, 0, 7, 5 and 4 to make 5 numbers. Write the numbers. तर या ठिकाणी आपल्याला 6, 0, 7, 5 आणि 4 यातील 7 अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या तयार करा व लिहा सांगितलेला आहे. तर या ठिकाणी 7 युनिट प्लेसला पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण या ठिकाणी संख्या अशा लिहू शकतो 4, 5, 0, 6 युनिट प्लेसला 7. त्यानंतर फक्त ह्या 4च संख्या बदलायच्या. चेंज दिस ओनली 4 डिजिट रिमेन 7 at unit place. So you can write here 5, 4, 0, 6 and 7. 6, 5, 4, 0, 7. 4, 5, 6, 0, 7. 6, 0, 4, 5, 7. So many number you can write here 4, 6, 0, 5, 7. Here 4, 0, 6, 5, 7. 6, 0, 5, 4, 7. 6, 4, 0, 5, 7. 4, 5, 0, 6, 7. So many numbers you can write here. तर या पद्धतीने आपण कितीही संख्या लिहू शकतो. यानंतर पाहूया आपण आजचा शेवटचा प्रश्न. यामध्ये आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे 4, 9, 3, 5 आणि 1 यापैकी सर्वात लहान अंक एकक स्थानी घेऊन 5 संख्या लिहा. राइट द 5 नंबर्स कीपिंग द स्मॉलेस्ट ऑफ 4, 9, 3, 5, 1 इन द युनिट प्लेस. तर स्मॉलेस्ट अंक आपल्याला युनिट प्लेसला ठेवायचा आहे आणि संख्या लिहायच्यात. तर स्मॉलेस्ट डिजिट आहे या ठिकाणी 1. तर 1 युनिट प्लेसला येणार. आपलं युनिट प्लेस जे असेल 1. रिमेन्स 4 नंबर यू कॅन राईट ॲज 4, 9, 3, 5, 1. नेक्स्ट 9, 4, 3, 5, 1.
नेक्स्ट 34951, 49531, 35941. So many numbers you can write here. 94351, 95341, 49531, 43951, 59431. सो मेनी नंबर्स. म्हणजे अशा पद्धतीने आपण कितीही नंबर्स लिहू शकतो. तर यानंतर आपल्याला आता होमवर्कसाठी अगदी सहज आणि सोपा होमवर्क असणार आहे. तर लक्षात ठेवा, 4 डिजिट, 5 डिजिट, write each 10 number each in words and in digit. 10 each म्हणजेच तुम्हाला 4 अंकी 10 संख्या लिहायच्यात तुमच्या मनानं आणि त्याच्या अक्षरात आणि अंकात लिहायचंय आणि 5 अंकी 10 संख्या इतक्या लिहा. आणि सर्व जे काही आपले एक्सरसाइज आहेत यामधला प्रत्येक प्रश्न सोडवा. तुमचा इतका सराव होईल ना भरपूर, तुम्हाला या ठिकाणी कधीही 5 अंकी 4 अंकी संख्या वाचन लेखनमध्ये कधीही अडचण येणार नाही. भेटूया आपण लवकरच पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.